यवतमाळमध्ये स्वातंत्र्य दिनीच विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याचं पाहायला मिळते। 10 तालुक्यातील 68,374 विद्यार्थ्यांना गणवेश अजूनही मिळालेला नाही, तर अजूनही 1 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहे। तर अनेक विद्यार्थ्यांना एकाच मापाचे गणवेश मिळाल्याने तारांबळ देखील झालेली आहे। तर स्वातंत्र्य दिनापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात येईल असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं। मात्र यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 1 लाख विद्यार्थ्यांना अद्यापही त्यांचा गणवेश मिळालेला नाही। यावर्षी राज्य सरकारच्या वतीने मुलांना जे ड्रेस दिले गेलेले आहे ते ड्रेस अतिशय निकृष्ट दर्जाच्या अशा तक्रारी मुख्याध्यापकांच्याकडून आलेल्या आहेत। पालकांचा दररोज रोष मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर येत आहे। आता उद्या 15 ऑगस्ट आहे, देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस। मुलांना इतका आनंद होत असतो या दिवशी, कारण नवीन ड्रेस, जोडे, पायमोजे त्यांना मिळते। आता ड्रेस न घालता ते मुलं कसे काय आम्हीच बेचैन झालेलो आहोत। मुलांना कशा पद्धतीने या ठिकाणी पाहावं, शासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे आणि ही चुकीची दुरुस्ती केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।